नमस्कार, मी अमित कोळेकर आणि आपण ऐकत आहोत तरुण भारत पॉडकास्ट. आजची कथा आहे टेलिव्हिजनबद्दल. आमच्या तुमच्या घरी असणारा टी व्ही म्हणजेच टेलिव्हिजन. या टेलिव्हिजनची एंट्री आपल्या भारतात 15 सप्टेंबर 1959 रोजी एका प्रयोगानिमित्त झाली. याचे प्रायोगिक प्रसारण दिल्ली येथून केले जायचे. या टी व्ही आधी आपल्या भारतात रेडिओने आपले बस्तान घट्ट बसवले होते. या टेलिव्हिजनचे सुरुवातीला ऑल इंडिया रेडिओ अंतर्गत भारतात दूरदर्शन प्रसारण सुरू झाले आणि 1976मध्ये दूरदर्शन हा ऑल इंडिया रेडिओपासून स्वतंत्र झाला. प्रायोगिक प्रसारणावरील सर्वात जुने कार्यक्रम हे साधारणपणे शालेय मुलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रमाच्या स्वरूपात दाखवले जायचे. नंतर बातमी आणि गप्पाटप्पांचा कार्यक्रम सुरू झाला. थोड्या कालावधीनंतर दर रविवारी चित्रहार हा सगळ्या प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला होता. प्रेक्षक अक्षरशः जागेवर हलत नसत. या कार्यक्रमांना संपूर्ण भारतामधून प्रसिद्धी मिळत गेली आणि वाऱ्यासारखे या टेलिव्हिजनचे पेव सगळीकडे पसरू लागले. सुरुवातीच्या काळात दूरदर्शनची एक मोठी मक्तेदारी होती, कारण भारतीय दूरचित्रवाणी दर्शकांसाठी ते एकमेव चॅनल उपलब्ध होते. मात्र आज आपल्याकडे डी डी नॅशनल म्हणजेच दूरदर्शनशिवाय अनेक वाहिन्या आहेत आणि हा बदल 1990च्या दशकात खाजगी वाहिन्यांच्या आगमनाने झाला. एव्हाना दूरचित्रवाणीवर अनेक प्रादेशिक वाहिन्या सुरू झाल्या होत्या. प्रादेशिक चॅनल्स व्यतिरिक्त CNN, BBC आणि डिस्कवरीसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय चॅनल्स देखील भारतीय टेलिव्हिजन दर्शकासाठी उपलब्ध झाल्या आणि आज 24 तासांचे बातम्यांचे चॅनल्स, चित्रपट चॅनल, धार्मिक चॅनल आणि कार्टून चॅनल्स यासारखे विविध श्रेणींच्या चॅनल्ससह टेलिव्हिजनमध्ये आता प्रेक्षकांसाठी पाहण्यासाठी काही ना काही निश्चित पाहायला मिळेल. यामुळे टी व्हीला पर्याय शिल्लक राहिलाच नाही. एकेकाळी महिला असो, लहान मुले असो वा नोकरदार मंडळी आपापली कामे संध्याकाळी लवकर संपवून टी व्हीसमोर तासनतास बसून राहायची. त्यात जर भारत पाकिस्तान मॅच असेल तर विचारूच नका. सुरुवातीच्या दशकात रामायण महाभारतसारखी महान धारावाहिक टेलिव्हिजनचे सगळे रेकॉर्ड तोडले. हळूहळू समाज बदलत गेला तसतसे यावर दाखवण्यात येणाऱ्या मालिकासुद्धा बदलल्या. क्योंकि सास भी कभी बहू थी, कहाणी घर घर की सारखे धारावाहिकला पसंती मिळू लागली. टी व्हीवर दाखवण्यात येत असलेल्या सिरियल्सप्रमाणे प्रत्येकाला आपापले जीवन असेच असावे असे वाटू लागले आणि हा बदल आजतागायत चालू आहे. आपल्या दैनंदिन जीवनावर दूरदर्शनचा प्रभाव हा अविभाज्य भाग बनून राहिला आहे. आपल्या जीवनावर अनेक प्रकारे प्रभावी टाकण्याची शक्ती या टेलिव्हिजनमध्ये आहे. या प्रभावाचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होऊ शकतात. दूरदर्शन अजूनही एक लोकप्रिय साधन आहे का, असा विचार केल्यास आज अनेक नवीन गॅजेटचा शोध लागला गेला आणि आजच्या जगात मोठ्या प्रमाणात त्याचा वापरही होतो आहे. तरीही टेलिव्हिजन हे आजही सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या उपकरणापैकी आहे. टेलिव्हिजनचे अनेक सकारात्मक पैलू आहेत. या साधनाचा विद्यार्थ्यांनी योग्य वापर केल्यास त्यांचे ज्ञान आणि कौशल्य वाढण्यास नक्कीच मदत होईल. सध्याचे युग हे जरी मोबाईल युग जरी असले, पण टी व्हीवरती पिक्चर पाहण्याची जी मजा आहे ती काही औरच आहे.